नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण साधी पुरी खाल्लेली आहे, मैद्याची खाल्ली, गव्हाची पिठाची खाल्ली, अलग प्रकारच्या पुऱ्या खाल्लेल्या आहेत. पण उपासाची पुरी आपण कधी खाल्ली आहे का? आणि उपासाचीच पुरी बघा, आज आपण बनवणार आहोत उपासाची पुरी. त्यासाठी मी 1 वाटी भगर भाजून आणि असं बारीक पीठ करून घेतलेलं आहे, ते चाळून घेतलेलं आहे. आणि 1 वाटी भगरीचं पीठ आहे आणि 1 मध्यम आकाराचा बटाटा बॉईल करून असा स्मॅश करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. तुम्हाला थोडं तिखट चालत असेल तर थोडंसं साधं तिखट पण तुम्ही वापरू शकता. मी 1 चमचा काश्मीरी तिखट घेतलेला आहे आणि चवीनुसार सेंधव नमक घेतलेला आहे. हे उपवासाचं मीठ आहे. आणि आता हा बटाटा तुम्हाला ह्या मिश्रणामध्ये चांगला कुस्करायचा आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि हा आटा मळताना आपल्याला गरम पाणी करायचं आहे, कारण ह्या भगरीच्या पिठाला चिकनाई नसते, त्याच्यामुळं गरम पाणी करायचं आहे. आणि डिटेल रेसिपी तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे, त्या त्रिकोणी बटनावरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला डिटेल रेसिपी मिळेल. आता त्याच्यानंतर थोडं गरम पाण्याने मळायचं आहे आणि असं चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे. जसं आपण पुरीचा आटा कसा मळतो तसंच टाईट मळायचं आहे. आणि अशा प्रकारे मी आटा मळून घेतलेला आहे. आणि ह्या आट्याला चिकनाई नसते. आणि अशा प्रकारे आपला आटा तयार झालेला आहे. आता आपल्याला पुरी लाटायला घ्यायची आहे. आणि याला तुम्ही 10 मिनटं किंवा 1 तास अगोदर मळून ठेवू शकता. 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी करू शकता. आणि पुरी लाटायची आहे आणि तुम्हाला एखाद्या वाटीने ती ज्या साईजची पुरी पाहिजे त्या साईज वाटीने तुम्हाला पुरी कट करायची आहे. आणि आता बघा, मी अशा प्रकारे तुम्हाला पुरी करून घेतलेली आहे. आता थोड्या पुऱ्या करायच्या आहेत म्हणून मी काही असं जास्त सगळं अशा तयार करून ठेवत नाही आहे. 1 करते 1 तळते असं करून मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता आपल्याला ही पुरी तेलामध्ये सोडायची आहे. बघा, आपली साधी पुरी पण जशी टंप फुगते ना, तशी सेम साध्या पुरीसारखी होती. खायला पण एवढी भारी आणि क्रंची लागते. चहासोबत सुद्धा स्नॅक्स म्हणून तुम्ही वापरू शकता आणि खायला पण खूप टेस्टी असते. ते नवरात्रामध्येच नाही आहे तर कधीही कुठल्याही उपवासाला अशी पुरी बनवून खाऊ शकता. अशा प्रकारे आपल्या साऱ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत उपवासाच्या. चला, बाय.